मला समग्र रूपानं जाणशील असं तुला आता ज्ञान सांगतो. कशा रूपामध्ये? समग्र. मज समग्राते जानसी ऐसे आपुल्या तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. तुला मी करतळी आवळे तैसा हरी ज्ञानोबा आहे हरिपाठामध्ये. आता सांगा, हातातल्या आवळ्याचं ज्ञान व्हायला कोणाचं सहकार्य घ्यावं लागेल? आपण व्यवहारामध्ये म्हणतो मुख पाहायला आरसा लागल्यास, आरसा असल्याशिवाय मुख दिसणारच नाही. पण हातच्या कांकणाला आरशाची काय गरज आहे? कोणाच्या पाठ नाही. म्हणून हातातल्या आवळ्यासारखा समग्र रूप. काय म्हणतात? मज समग्राते जानसी आयसे, नाही का? आपुल्या तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. पण सांगणारे भगवान आणि ऐकणारा अर्जुन लक्ष देऊन ऐकत होता तो. म्हणून तर त्याला सांगितलंय पैगा तू योग युक्त झालास. आता काय म्हणतात भगवान? आता तू योग्य ऐकण्याच्या लायक झालास. कसा झालास? ऐकण्याच्या लायक झालास. ऐकण्याच्या लायक व्हायला शुद्धांतकरणावाली मंडळी, तरुण मंडळी लागती. आणि आमच्या पुढे सगळे डबेच येते जे घरी बेकाम झाले नाही का? नाही का? ज्या डब्याचं तोंड नीट लागत नाही, डबा झाकणं बरोबर नाही, त्या डब्यात काही भरलं तर काय राहणार आहे? पण डबे पक्केत आपले जुनी डबे डबे नाही, ते नवे डबे असते तसे जुने डबे येते, नाही का? म्हणून लक्षात घ्या काय सांगतो देव. बाबा अर्जुना, अरे मला समग्र हातात आवल्यासारखं तुला ज्ञान करून दे, पण विज्ञानासहित करून दे. कशासहित? विज्ञानासहित. पुन्हा देव चकाटले की अर्जुनाला ज्ञान ज्ञानाचं करून द्यायचे. तो पुन्हा म्हणले की तुम्ही विज्ञान कशाला घातलं मधात? देवच चकाटले. बरं, देवालाच प्रश्न निर्माण केलाय. अरे अर्जुन हुशार, तेव्हा असा कसा बी ऐकत नाही तो. कारण तो ऐकून ध्यानात ठेवतो का तिथं सोडून देतो? नाही का? आपण तिथली तिथं सोडून देतो आणि काही काही ध्यानात ठेवतो. पण घरच्याचं का संतांचं? घरच्याचं ध्यानात ठेवतो आणि संतांचं तिथली तिथं सोडून देतो, नाही का? म्हणून अशी स्थिती होती. म्हणून आपल्याला परेशानी समोर जावं लागतं. नाही तर परेशानीला समोर जायला परेशानी ठरतच नाही. म्हणून सांगिततात देवा, येथ विज्ञान काय करावे. तुला पुन्हा वाटत असेल की देव म्हणले समग्र माझं रूप सांगतो, पण कशासहित? विज्ञानासहित. महाराज विज्ञान इतकं छान आहे आपल्याकरता. कारण ज्ञान ध्यानाकरता नुसतं ज्ञान असतं तरी ध्यानात घेतात नसतं, नाही का? विज्ञानामुळे ज्ञान ध्यानात घेतं. विज्ञान चांगले आपल्याकरता. आणि खरं असलेलं का नसलेलं का भासलेलं? भासलेलं आहे विज्ञान. पण ते व्यावहारिक येऊन म्हणून पुढे आलंय. आपल्या व्यावहारिक म्हणून पुढे आलंय. पारमार्थिकाच्या पुढं, पारमार्थिकाच्या दृष्टीने ते भास आहे. पण पुढे आलेलं आपल्याकरता व्यवहाराकरता खास आहे. म्हणून त्या विज्ञानासहित तुला ज्ञान सांगतो, नाही का? पुन्हा म्हणतात येथ विज्ञान काय करावे. ऐसे घेसी जरी मनोभावे तरी आधी जाणावे तेची लागे. बाबा तुला वाटत असं विज्ञान काय करायचं, ध्यानात घेऊन काय करायचं, पण अगोदर तेच ध्यानात घ्यावं लागतं. कारण ज्ञान ध्यानात बसतच नसतं. विज्ञानच ध्यानात घ्यावं लागत असतं. आणि विज्ञान जसंच्या तसं कळालं की राहतच नसतं. कधी राहत नसतं ते. जसंच्या तसं कळाल्यावर ते राहतच नसतं, नाही का? आता आपल्या समोर विज्ञान आहे, पण काय कला ह्या विज्ञानाची. पाऊस तर बदलायला ते किती वेळ आहे त्या विज्ञानाला. 15वा अध्याय बघा. ज्ञानोबा म्हणतात लावणी डोळा उघडे कोटी वेळा घडे मोडे. कोटी वेळेला घडमोड होते त्याच्यामध्ये. तेच वाटतं का तेच आहे? वाटायला तेच ते, नाही का? ज्ञानोबा सांगतात 65 मध्ये ज्ञानोबा चांगदेव बाबांना, पुढे देखीजे ते ने बघे देखते ऐसे गमू लागे परी दृष्टी ते वावगे झुकविता असे. पुढे जे दिसणार आहे का झुकवायले तुम्हाला का ते तसं आहे? दृष्टीला झुकवलं त्यानं कोणाला रे? सगळ्याला झुकवलंय. एक साधू संतांचा वर्ग सोडला तर कोणाला नाही झुकवलं त्यांनी. देव आणि संत यांना दोघांना सोडून सगळ्यांना झुकवलं. मग ते राजे असो, इंद्र असो, ब्रह्मदेव असो, सगळ्याला काय केलं त्यांनी? झुकवलंय, नाही का? ब्रह्मदेवाला वेदार्थाचा गोवा कमाले.
वेदे नाही आईसे सांगितले, इतक्या मोठ्या परुस्तोर त्यानं झुकविले. आपली काय बाबत आहे नाही का? असं आपल्याला झुकवलं म्हणून झुकवणारानं न झुकवलेल्याच्या संगतीत राहत जात जाऊ नाही का? आणि न झुकवलेल्याच्या संगतीत राहिला की त्याला झुकवीत नाही का ती झुकविणारी ठरतच नाही. म्हणून लक्षात घ्या, विज्ञान फार चांगले आपल्याला लक्षात घेण्याकरता नाही का? विज्ञानामुळेच ज्ञान ध्यानात येतं, कारण ज्ञान ध्यानात बसतच नसतं. ज्ञानाच्या वृत्ती ज्ञानातून अंतकरणातून निघते बाहेर नाही का? ती बाहेर निघाली अंतकरणातून, चैतन्य सहित निघाली का एकटीच निघली? बरं, तिला एकटीला निघता येतं का? याला तरी एकट्याला निघता येत, याला बी एकट्याला बाहेर निघता येत नाही, तिला बी निघता येत नाही. तिच्या सहित वृत्ती सहित तो बाहेर येतो, आणि बाहेर येतो आणि स्वरूपात बी जातो ना अरूपात बी जातो. सुगंधित आहे फुलं आहे, याचा लाल पिवळा हिरवा दिसायला रंग डोळ्यानी, याच्यातला गंध कशाने दिसला? गंध दिसणारा का न दिसणारा? आणि वृत्ती न दिसणार, आणि त्या वृत्तीत असलेलं चैतन्य न दिसणार. आणि कशात घुसलं? ते त्या गंधात घुसलं नाही का? ज्या त्या फुलाचा सुगंध जसायला तसा अनुभव आणून द्यायले, आणि कोणाचा अनुभव? त्याला त्यालाच अनुभव आहे. न दिसणाऱ्या गंधामध्ये न दिसणारी वृत्ती, न दिसणाऱ्या डोळ्यातून निघून न दिसणाऱ्या मनामध्ये स्पष्ट केले न दिसणाऱ्या मीला. काय व्यवहार झाला? मेळ लागला का कोणाला? लक्षात घ्या, असे अरूप सब पदार्थ किती येत नाही का? रसना सुद्धा अरूपच आहे, रस कळत नाही का? शब्द सुद्धा अरूप आहे, वारा सुद्धा अरूप आहे. चारीमध्ये घुसती वृत्ती चैतन्यासहित, पण त्या वृत्तीला चैतन्याला त्या वृत्ती सहित चैतन्यात घुसता येत नाही, ज्ञानात घुसता येत नाही. अडचण निर्माण होते, कारण त्याला ज्ञानात घुसायचं की जग पुढं दिसतंय. मग ज्ञानाची यावेळे बस झाकती जाणीवेचे डोळे. काय म्हणतात ज्ञानोबा? अरे मराठीत केलं हो संतांनी. ज्ञानोबाराचे किती उपकार आहेत आपल्या. ज्ञानेश्वरी पाहिल्यावर माणसानं खुमारीत जीवन जगावं. कसल्या स्थिती? अरे रोग झाला असला तरी बी, घरची गरिबी असली तरी का, रोग बी झाला असला तरी, आता सांगितले डॉक्टरना तुम्ही 3 दिवसाच्या पुढे जगू शकत नाही. त्याला म्हणा भाडव्यात 3 दिवसात कुठं खरे येतं? 3 दिवस खरे आहेत का? रोग खरा आहे का शरीर खरा आहे? 3ही दिवस खरे नाहीत, रोगही खरा नाही. आत्ता रोग नाही, आत्ता शरीर नाही, आत्ता व्याधी नाही. व्याधी समजणारा मीच आणि कणणारा बी मीच, आणि आत्ता व्याधी नाही मानणारा बी मीच आहे. स्वप्नातला रोग आणि स्वप्नातलं कन्न कौरक असत. फक्त छेव व्यवस्थित छेव आलं की कुणीकडे गेला रोग होता का? नव्हता. आणि मग आता तुम्हाला रोग आहे का? रोग आला का नाही ध्यानात घ्यायला? काय अडचण आहे तुम्हाला? आगुल्या बगुल्या करीत हिंडायले का रेटायला जमाना? रेटायला जमाना का ऐकायला भेटायला जमाना? काय भानगडे? अशी दैन्य आपण भोगायलो हे शोभत नाही आपल्याला. राजयाची कांता काय भीक मागे? मनाची या जोगे सिद्धी पाहे. तुझ्या मनाला वाटत त्या टायमाला तिथं प्रवेश करता येईल, वाटेल त्या टायमाला वाटेल तो पदार्थ आवडला तिला तिथं प्रवेश करता येईल. राजाची बायको आहे ना ती नाही का? नाही म्हणजे आम्ही गरीब आपले आहे हो, पण तुला पाहण्या येड्या नाथ महाराजी कुंभी आणते दुर्बळाची कन्या. अरे दाय अवदासा निमाली दारिद्र्य नाही का? मग अशी स्थिती दोहीकडून बी तुम्हाला संत जाग करतात. लक्षात घ्या. म्हणून त्या ज्ञानाला, ज्ञानात वृत्ती घुसता येत नाही. अरे वृत्ती घुसायची गरजच नाही. मी ज्ञाने म्हणणं कचकन खाऊन हापकायला, लोकांचं ऐकून हापकायला हो का? हापकाय सारखी कंडिशन याची लोकांची नाही का? म्हणून लोकांचं ऐक पण संतांचं ऐक बाबा, ते बरोबर सांगतात. संत व्यवस्थित सांगतात. आणि आईनं व्यवस्थित सांगितलं का तिला तरी कुठं ज्ञान होतो. नाहीतर आईला ज्ञान असतं तर महाराज कोणती आई अशी आहे की आपल्या लेकराला नास्तिकात जाऊ देईल? तिला ज्ञान नव्हतं. पण तिला ज्ञान नव्हतं तरी पण आपण मनुष्य देहाला आलोत. म्हणून मनुष्य देहातल्या आलोत ना आपण, तर आत्ता लक्षात घेता येतं. आणि आईला बी मुक्त करता येतं का आई नाही ठरवता येते? आई तुम्ही दोन आहेत का हो? आत्मे दोन आहेत. आईचा आत्मा तुमचा आत्मा एकच आहे. वडिलाचा आत्मा, पत्नीचा आत्मा, भावाचा आत्मा
नाही का, एक आहे असं लक्षात आलं पाहिजे आपल्या. कधी नाही का, कारण संतांचं सांगणे, देवाचं सांगणे, नाथमारत म्हणतात वचनाच्या निघाये संशये छेदिले आणि अनेकत्व मोडून एकत्व जोडिले. या भवसागरी झाला सुतारू परतोणी पाहेतव कैचा माया पुरू. अशा भूमिकेत कोणाला जीवन जगता येत नाही. याला ब्राह्मण लागतेत का? मग देशमुख, मग मारवाडी पाटील, हो कोणी, अरे कोणत्याही वर्णातल्या जीवाला, बाई असो, अरे याच्याही खाली जाऊन सांगतात संत. संत तर म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चारही वर्णाचं नाव घेत. चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेशाही. नाथांचं बोलले महाराज. अरे काय अधिकार आहे तुमचा बाकीचं? तुमच्या वेश्यत्वपणा मन वेश आहे का शरीर वेश आहे का आत्मा वेश? कण वेश आहे? क्या बात आहे. कोण आहे वेशा? शरीर नाही वेशा, मन वेश आहे. आणि ते मन खोट आहे का? मन ओळखिल्या बरोबर संचित नष्ट होतं. दिलं गे का? संचित तयार झालेलं आहे असू द्या, पण तुम्हाला ओळखलं की संचित राहत नाही. संचित सांडवले काही होते ते जवळी, पण कशी स्थिती निर्माण झाली? वित्त गोत पुत्त माया तुटली हे लागावळी. आता निष्काम झालो देवा होते माझे कपाळी. तुका म्हणे तूच आता माझा सर्वसिद्ध. खरा संचित राहत नाही, कारण माझं सगळं झालेलं भानगडी खऱ्या होते का खोट्या? आणि अज्ञानात झालते का सुज्ञेपणात? अज्ञानात झाल्या होत्या. संचित राहत नाही, आणि संचित नाही राहायच्या दर्जेदार लायक झालो आपण की किरेमान लागत नाही. भानगडे दोन खटके मिटले. मागील परिहार, मागील कोणता परिहार? संचित. पुढे नाही सीन. झालिया दर्शन, एक वेळा असं दर्शन झालं की असं स्पष्ट मोकळा होता येत. आणि असं मोकळं होता येतं काय? गुंतलेलेच नाही तर काय पाप केला असं म्हणावं का आपण? काय म्हणता येईल? नाथमारा तर सांगतात बहुता सुकृते नरदेह लादल, नाही का? अशा स्थितीतनं आपण संतांच्या सानिध्यामध्ये आलो. आता फक्त डोळे झाकून ऐकू नका, डोळे झाकून उघडून ऐका. उघडून ऐका आणि चटकन मोकळं व्हा. एका चक्रात दवाखाना आटपा वाटतं का 10-12 चक्र करा वाटतात? बरंच हुशार आहे. श्रीमंताच्या घरच्या रोग्याला मी एक चक्रात मिठाव वाटतं कलाबाच्या चक्रात. अरे ऐकून घ्यायचं तर एका सप्त्यात मिठाव वाटतं का? आणि पुन्हा 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 पुन्हा. अरे किती सप्ते खाल्लेत असे? आजूक जशाला तसेच आहेत. सुधरण सुधरू देईनच नाही का? म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला सुधरायला उशीरच लागत नाही. तुम्हाला काय नीट करायचं नाही का? आणि तू प्रकाशमान आहे तू, नाही का? ज्योत कशी आहे? प्रकाशमान आहे, सगळ्याला उजेड देणारी ती अग्नीची आहे. महाराजांचे तर नेहमीच मुखवत गाता येत आहे, नाही का? ज्योत दिव्याची आहे का तेलाची आहे का वातीची आहे? दिव्याची बी नाही, नाही का? वातीची नाही, तेलाची नाही, तेला वाती शिवाय नाही. पण तिचं विशेष रूप असेल तेल वातीवर, पण सामान्य रूप तेलाला आधार आहे. कशाला? सामान्य रूप तेलाला, दिव्याला, वातीला आधार आहे सामान्य रूपाचा, नाही का? विशेष रूपाला ती आधार असेल. आणि अग्नीचं काय बिघडलं नाही तर नाही विशेष होता आलं, त्याचं काही नुकसान आहे का? नाही का? पण तरी सुद्धा महाराज ध्यानात आणून देण्याकरता म्हणतात बाबा ज्योत कुणाची आहे आणि मग ज्ञान कुणाचं आहे? कुंभाराचं, चंभाराचं, तेल्याचं, तांबुळ्याचं, माळ्याचं, कोळ्याचं, साळ्याचं यायचं आहे का ज्ञान? आणि ते ज्ञानच समजायला लागले. मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे. जसाच्या तसा समजायले का कसाच्या कसा, नाही का? कारण त्याला तसं त्याला व्यवस्थित माहिती नाही. संत माहिती करून देतात. म्हणून अर्जुना तया नाव त्याला ज्ञान म्हणावं. कशाला? की ज्याच्यात काहीच प्रवेश करीत नाही त्याला. अर्जुना तया नाव ज्ञान. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते विज्ञान. येर प्रपंच हे विज्ञान. आणि त्या प्रपंचाला खरं समजणं अज्ञान, नाही का? मग आता प्रपंचाला खरं समजतो आपण का खरा आहे तो? हो, तुम्ही जर जागी झाले तर ज्ञानोबराय काय सांगतात अभंगामध्ये? ज्ञानोबराय सांगतात तुम्ही जागे झाले की प्रपंच हा नाही जाणार.
बस एकाकार वृत्ती झाली. तुमच्या वृत्तीने एकाकार आकार धरला समग्र रूपाचा. प्रपंचच नाही, आणि प्रपंचच नाही म्हणल्यावर मी माझे हरपले. विषय मी माझं बोलणं विषय आंधळ्याचं आहे. कशा आण्याचं? विषय आंधळ्याचं आहे. विषय आंधळ्या बोली. आता उपरती सद्गुरु बोधू. उपरतीवर आलाय. उपरम त्या समाधी षटक मध्ये एक लक्षण आहे उपरम. उपरम म्हणजे कशाला म्हणा उपरम? महाराज म्हणतात उपरम जर ध्यानात घेतलं तर संन्यासाच्याही पुढे ठरतो उपरमवाला, नाही का? कशाला म्हणा उपरम? उपरती सद्गुरु बोधू तेथे प्रकृती संचली. हा लक्षात घ्या. उपरम म्हणजे ह्या सगळ्या असणाऱ्या क्षत्राला मी जाणून ह्या क्षत्राहून वेगळा आहे, नाही का? ह्या सगळ्या क्षत्राला जाणून मी सगळ्याहून वेगळा आहे. उपरम लक्षात घ्या. उपरमाचं काय लक्षण सांगतात की बाबा उपरम लक्षात घ्यायला की मी असा अनात्मरूप नाही, ज्ञान आत्मरूप आहे. आणि असा आत्मरूप कळण्याकरता मला माझी तीव्र इच्छा पाहिजे. म्हणून अंतकरणातून ग्रह दिकाचा, धनाचा, दाराचा, बायकोचा, पोरायचा विधीपूर्वक त्याग मनातून सोडून का धरून वापरून विधीपूर्वक त्याग का कपडे भगवे घालून त्याग, विधीपूर्वक वापरून त्यांचा त्याग. आणि त्याच्यातल्या विषयाला विषयासारखं नाशवान समजायचंय. आणि आत्मज्ञानाची तीव्र इच्छा. आणि त्याच्या करताना ग्रहाधिकाचा त्याग. घरात राहून का बाहेर राहून? अरे जमतून कोणाला बी कोणाला जमत नाही, मनातून पाहिजे. त्याला उपरा म्हणतात. आणि ज्ञानोबा म्हणतात उपरती सद्गुरु बोधू तेथे प्रकृती संचली म्हणजे संपली. धर्म मार्ग शुद्ध पंथे हाती काठी दिधली. धर्म जाग निवृत्तीचा त्यांनी भेडिले पडळ. ज्ञानाचा कधी मधी बोध काय प्रवचनात हे तोरकच बोध निज बोध. नेहमी मला मी ज्ञान वाटलं पाहिजे का बाई वाटलं पाहिजे? ज्ञान वाटलं का? काऊन वाटलं पाहिजे? अरे आहे म्हणून वाटलं पाहिजे. येडपडेस का काय? मग काऊन वाटलं पाहिजे? आणि माणूस काऊन नाही वाटलं पाहिजे? नाहीच म्हणून वाटलं पाहिजे. आणि माणसाची पौष्टिक किती बी मोठी असली तर मरण येड्या तिथं. पौष्टिक मरणाला आडवी येते का? मोठ्या सत्यातला अधिकारी असला तरी ती सत्ता सत्य आणि ते अधिकारी असत्य. सत्ता किती दिवसापासून चालत आली तशीच आहे राजाची खुर्शीवर कितीतरी येऊन गेल्या योक्ती, नाही का? सत्ता खरी आहे पण सत्तेवर बसलेला खरा आहे का तो? आणि सत्तेवर बसलेला त्या सत्तेपेक्षा बी खरा आहे पण सत्तेवर नाही. भानगड आहे. सत्तेवर बसला का तुम्ही कमी समजायले का? त्याच्यासारखं कोण सत्य आहे? पण तो सत्यावर नाही का सत्तेवर ध्यान आहे का? सत्तेवर ध्यान आहे. अरे बरा धोरणी आहे तू. आणि जाणाऱ्या सत्तेवर ध्यान आहे. सत्यपणावर ध्यान घे, नाही का? असं लक्षात आलं म्हणजे काय होत असतं लक्षात घ्या. वैभव प्राप्त होत असतं. अरे वैभववान आहेत आपण. तुकोबाराय तर म्हणतात लक्षात घ्या. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. इथंच का त्रिभुवनामध्ये आम्ही वैभवाचे धनी आहेत. पण त्या जातीतले, पण त्या आश्रमातले, महालातले का पालातले? पालन महाल खोटा आहे आणि मधी राहणारा खरा आहे. फक्त खऱ्यावर नाही. त्याला फक्त खऱ्यावर आणून देतात आणि त्याचं खरं स्वरूप आहे ज्ञान. त्याला म्हणा ज्ञान. अर्जुना त्याला तया नाव ज्ञान. येन प्रपंच हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी अज्ञान हेही जाण. आणि तो जर असं ज्ञान ध्यानात घेतलं तर ज्ञानामुळेच विज्ञान आणि विज्ञानालाच खरं मानतं ज्ञान म्हणूनच अज्ञान. आता ज्ञान जाग झाल्यावर विज्ञान राहील का? ज्ञान राहील. अज्ञान राहील का? नाही. ज्ञानावर जाग झाल्याबरोबर मग अज्ञानावर गे हरपे. विज्ञान निस्तेज जाग्यावर करपे, नाही का? काही कधी आपण त्या तुरीचे झाड करपत येत वावरात. ते झाड असतं झाडासारखं करपून गेल्यावर त्याला फुल येतं का? पान हिरवेपणाच नसतो त्याच्यात. मग हे सगळं करपलेलं आहे का? होरपळ कसं आहे? करपलेलं आहे. विज्ञान निशेष करपे. आता खाली राहिले फक्त ज्ञान. आता ते ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. ते ज्ञान तुम्ही स्वरूपानं आहात. अरे तू नाही बी म्हणला ज्ञान तरी ज्ञानच आहेस आणि आहे म्हणलं तरी. आणि तू माणूस समजू लागला तरी तू माणूस नाही.
समजू लागला तू काही समजशील, तू माणूस बी समजू लागला तरी तू माणूस नाहीस, आणि तू ज्ञान नाही बी समजू लागलास तरी तू ज्ञान, तू अज्ञानी असला तरी परमात्माच. सोनं बिस्किट सारखं असलं तरी ते किरेट किती नंबरचं आहे, आणि झुंबर आहे तर झुंबर बरं आहे की त्या बिस्किट बरं आहे. झुंबरात डाग आहे महाराज. हे आमचे मित्र आहेत वाटूरला, लग्नामध्ये त्यांनी झुंबर केले सोनबाईला, 1,05,000 रुपये घातले महाराज. आणि काही काळ राहिल्यावर मित्राला काम पडल्यावर त्याला सांगितलं बाबा एवढ्याचं आहे, तुला काम पडलंय, मित्र चांगला होता, हे घडमोड कर पण तुला द्यावं लागेल घेऊन ते एवढ्याचं. मग मित्राला मोडायला गेलं तर ज्याच्याकडून केलं त्याच्या तिथं मला 70,000 रुपये धरलं दे, 1,05,000. त्याला सांगितलं शेट्टी हातात गेले मागच्या महिन्यातून, इतका बाप आहे. म्हणलं तुम्हाला याच्यातला घोळ माहितच नाही, त्याच्यातला घोळ तुम्हाला नंतर लक्षात आणून दे, वाटल्यास तुम्ही नंतर भेटा मला. 70,000 रुपये घेतले आणि पुन्हा भेटायला गेल्यावर ते म्हणलं महाराज त्याच्यात प्युअर तांब घालावं लागतं तेव्हा जेंड बसतो, नाही का. तांब किती घालवत, 2% सोनं 1% तांबा आहे त्याच्यामध्ये, नाही का. मग कोणतं चांगलं आहे, बिस्किट चांगलं आहे काय. अज्ञानी परमात्माचा आहे, ज्ञानी जर शहाणपणा करू लागला तर तो मूर्ख परमात्मा आहे. आणि अज्ञानी कसं आहे, पिवर सोन आहे ते, फक्त त्याला ध्यान नाही सोन आहे म्हणून मी, नाही का. मेंढीच्या गळ्यात गेलं धनगराच्या ध्यानात नाही मंदिर, पण मारवाडी पावला त्याच्याकडे दुकानदार. मेंढीला माहित नाही आणि धनगराला बी माहित नाही, पण ज्याला माहिती ते टकटक पाहू लागलं त्याच्याकडं. तसं संत टकटक भाजी द्यायच्याकडं. अरे हे मूर्ख सोन देव येत नाही, मेंढ्याच्या गळे रे ककाच्या, नाही का. काय पाहतात संत, कुणीकडून पाहतात जगाला. तर जीव अवघे देव, माने जीव अवघे देव कारण आहेच. कारण देवाचं जीवाचं लक्षण एक आहे. देव सत्य आहे. कोणीतरी म्हणतं का देव मिळाला म्हणून, मरतो म्हणून. सत्य आहे. आणि काही बी झालं तर आपण म्हणतो काय बाबा देवाला डोळे माणसं, म्हणजे देवाला कळतं. आणि देव मरत नाही, सत्य आहे हे तर माहिती आहे ना. आणि मग जीव मरतो का सत्य नाही का मरतो. कोण आहे जीवासारखं सत्य आहे, आणि त्याला माहित आहे मी सत्य आहे हे त्याला माहित आहे. त्याला माहित नाही का, तो संताच्या पुढं नाही बी गेला तरी तो गैरगुंग्यासारखं राहतो म्हणून सांगा. त्याला माहित आहे की मी सत्य आहे, कारण त्यानं शरीरामध्ये अनेक प्रकार झालेले पाहिलेत, पण त्यानंच पाहिलेत ते. बालपणा त्यांनीच पाहिलाय, तरुणपणा त्यांनीच पाहिला, आणि वृद्धपणा तो सत्य म्हणूनच पाहिला का असत्य म्हणून. सत्य म्हणूनच पाहिला. त्याची गवाही तो देतो की मी याला 3 वेळेस बघितलंय, आणि 3 वेळेस हे बघितलं, 3 वेळेस मी तसा. बालक शरीरात मी बालक होतो का, तरुण शरीरात मी तरुण होतो का, आणि म्हाताऱ्या शरीरात मी म्हातारा आहे का. मग मी सत्य नाही का, निस्ता सत्य आहे का जाणतो सगळ्याला, जाणतो. लक्षात घ्या. म्हणून सत असतं तेच जाणीत असतं, सत असतं तेच चित्त असतं, आणि सत असतं ते चित्त असतं, आणि सत चित्त असतं तेच आनंद रूप असतं. हे कोणाला माहित नाही. उपभोगीत नाहीत का माहित नाही, उपभोगतात पण त्याच्याकडे लक्ष नाही. आणि संत लक्षामध्ये आणून देतात, काही करीत नाही. संत काय करतात, आपल्याला लक्षात आणून देतात. म्हणून सांगितलं बाबा तुम्ही ज्ञान आहेत. आजपासून कधीही बी माणूस वाटलं पाहिजे का, ज्ञान वाटलं पाहिजे. अरे इतकं पक्क केले माणूस म्हणून आपण झोपीत आवाज द्याला तरी त्याच्या शेजारच्याला हाक मारलं तर ह्यो आव देत नाही, तेच आव देत. जप आहे का रोज नाही ना. भंडारा घेता केलं तर काय खानपार 12 महिन्यात तरी करावं, कारण माणूस डोक्यातून जाईल म्हणून. नाही भंडारे नाही, उपवास नाही, तापसणं नाही, इतकं फिट केलं त्यानं मी माणूस आहे म्हणून. आणि तो माणूस कधी आहे, आणि त्याला माहित आहे की माणूस मरत असतं, मग काय मरायला जातो का तिथं, कशाला मरायला चालला का. माणूस समजू नको ना, तिथं राह ना, पण समजू नको ना. समजण्यामुळं घोटाळा आहे का राहिल्यामुळं, समजल्यामुळं. आता समज काढायचा का, तो घोटाळा कसा निघेल, समज काढायचा. आणि समज निघल्यावर कधी बी गेलं तर काय का, आता गेलं तर काही त्याच्याबद्दल काही वाटणार आहे का, कधी गेलं तर नाही का. चांगला पर्व काळ पाहून जावा त्यांना, एखादं सोमवार पाहून का आमुषाला जावा का, कोणी कधी जावा का. पर्व काळ आमुषान शरीर काळ हे सगळंच खरं नाही. सगळा मीच आहे. आमुषा कोण आहे, तूच ना. आमुषा शनी आमुषा आहे तू का सोमवती. तो जर कळून घेतला असलं तर सोमवती आमुषा, आणि नाही नसलं जर कळून घेतलं तर शनी आमुषा आहे तू. तुलाच नाही का, कोणाला
तुकोबाराय म्हणतात असे शनी आमुष्यावाल्याला म्हणतात माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र दारा कैचा मित्रू, कासया घातला पसारू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात म्हणून आपणच आपले शत्रू होऊ शकतो. कोण आहे? अरे काही काहीच्या गाडीवर लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? की ते त्याच्यावर लिहिलेलं असतं पहा, आपलेच गद्दार. अरे तुकोबाराय म्हणतात तूच गद्दार आहे, तुला आपलेच का तूच? आप आपणा घात करू, शत्रू झालो मी दावे दारू, तू तो कृपेचा सागरू, उतरी पार तुका म्हणे. म्हणून संत आपल्या लक्षात आणून देतात. म्हणून आजपासून काय समजायचं आपण आपल्याला आडनाव ध्यानात ठेवा. काय समजायचं आपण आपल्याला? ज्ञान या रूपाने आपण त्याला म्हणा ज्ञान, त्याच्या व्यतिरिक्त विज्ञान, आणि ते विज्ञानाला खरं मानणं अज्ञान. आणि जर तुम्ही ज्ञानावर जागे झाले ना, अज्ञान राहतच नाही म्हणा. अज्ञानावगे हरपे, सापडत नाही अज्ञान. जशी हातातली वस्तू हरपावा आणि कितीही पाहिले तर ती सापडत नाही, असं अज्ञान हरपून जातं. कुठे अज्ञान? आणि विज्ञान निशेष करपे, राहिलेलं ज्ञान ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. म्हणले ते कसं असतं सांगा ना आम्हाला. सांगता येत नसतं का? सांगता येत नसतं. जे जे सांगता येत असतं ते खरं नसतं, आणि जे जे खरं आहे ते सांगता येत नसतं. कोणाला? वेदाला नाही सांगता आलं. सांगता आलं का? उपनिषदाला नाही सांगितलं. न करावे अर्थ ज्ञानोबराय म्हणतात नाही का? वेद जाणू गेला ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, नाही का? माझा आत्मा हरी आहे, नाही का? समर्थ आहे. आणि त्याचा यथार्थ स्वरूप उपनिषदाला सुद्धा नाही सांगता आलं. बाकीचं कोणाला सांगता येईल? म्हणून जेने सांगता याचे बोलणे खुंटे. बाबा सांगणाराच वाणी कुंठित होऊन सांगताच येत नाही, त्याच्याबद्दल बोलताच येत नाही. सांगता याचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे. ऐकणाऱ्याला पुन्हा पुन्हा ऐका वाटन का? काय ऐकाय सारखं, नाही का? ऐकायला राहिलंच काय? काहीच राहिलं नाही, सगळा ह्योच झाला, नाही का? अशी स्थिती उपलब्ध झाली आता. म्हणून ऐकतयाचे व्यसन तुटे, ऐसे जाणणे साने मुठे उरोने दी. असं असतं उरतच नाही. लक्षात घ्या. हा म्हणून ऐसे वर्मजे गुढ ते किजेन वाक्य आरुढ. महाराज इथं गुये वाणीत बसत नाही, पण तुया करता मी वाणीत घेऊन सांगेन तुले जवळचा आहेस, नाही का? फक्त लक्ष देऊन ऐकत नाही का? जवळचं नाही, लक्ष देऊन ऐक. इतका जवळचा आहे म्हणून तुला मी काय सांगू काय सांगू सजना, नाही का? म्हणून तुला मी वाणीत घेऊन सांगतो, वाणीत बसायसारखं नाही, नाही का? म्हणून ऐशेवर मजे गुढ ते किजेन वाक्य आरुढ, आणि जेने थोरेन थोडेन पुरेन कोड बहुत म्हणीचे. जरासं लक्षात घेतलं की तो मन तृप्त होऊन जाईल. पुन्हा तो या मनाला हाव राहणार नाही, कुणीकडे धावा करणार नाही. महाराज अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर भगवान अशा स्थिती प्राप्त झालेल्याचे लक्षण सांगतात अर्जुनाला. लक्षणावर येण्याकरता लक्षण सांगायलेत, अर्जुनाला सांगायलेत का? अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आम्हाला सांगितले ज्ञानोबराने. निमित्त अर्जुनाचं आहे, तुम्हाला आम्हाला सांगायले ते म्हणतात बाबा ज्याची अशी स्थिती ज्ञानमय मी असं त्याच्या लक्षात आलं, त्याच्या समोर त्याची इंद्रिय असू द्या, त्यांचा अंतःकरण असू द्या, तो व्यवहारात वागू द्या, त्याची कशी समजूत असते. ज्ञानोबराय सांगतात त्या लक्षणावर आलेल्या पुरुषाचं लक्षण आपल्याला त्याच्यावर जाण्याकरता महाराजाच्या ठिकाणी हे लक्षण तपासून पाहावं का आपल्यात केव्हा येते ध्यानात घ्यावा, कधी येते, नाही का? जयाची या इंद्रियांच्या घरा काय बोलणंय नाही विषयाच्या येरझारा, जो आत्मबोधाची या ओरा पहुडला असे. कोणी महाराज असा ज्याच्या घरी इंद्रियाच्या घरी विषयाची येरझार नाही हो, नाही का? इंद्रिया करता बंद आहे सगळं. का राहिलेत नाही विषय, राहिलेत नाही विषय, नाही का? ते विषय कशाचा परिणाम आहे? ते अरे सूर्याच्या किरणाचा परिणाम आहे, नाही का? कशाचा आहे? हे रोहिणीचे जळ याचे पाहू जाता मुळ, जे रश्मी नव्हती केवळ होय तो भानू. किरण नाही बाबा ते सूर्याचे, अरे सूर्य सुद्धा नाही तूच हे छड्या असं तू म्हणून. पण याला कारण काय? एवढा मोठा विस्तार नाही अज्ञाना वाचून मुळ. याचे आसनेपणाची टवाळ, ऐसे झाडाची शिनसाळ देखिले जाणे, तोची तोगा पण दुसुता, मी सर्वज्ञ होय जाणता, पै वाग्ब्रह्म सिद्धता वंद तोची. वाग्ब्रह्मेला सुद्धा वंदनीय करायला तोच आहे. म्हणून ज्याच्या घरी विषयाची येरझार नाही, कोण आहे भाग्यवान असा? याच्यातला कोण नाही भोगू शकत ही दशा. काय लागतं त्याला? जास्त वयचं आधार कार्ड पाहिजे का? दारिद्र्य रेषेचं कार्ड पाहिजे का? कड याचा अधिकारी, नाही का? जयाच्या इंद्रियांच्या घरा
नाही विषयाच्या येरझारा, जो आत्मबोधाची ओवरा पडत आत्मबोधाच्या ओवरात झोपलेला असतो का आत्माच येतो. आत्मा दयाचे नि सुख दुःखाचे नि अंगे, काय शक्ती आहे महाराज. झगटले मानस चेवणे घे, विषय पाशी आलिया से नरी गे, हे काय म्हणून. अरे काय काय स्थिती झाली त्याची, किती नशात येतो. विषय जवळ आलेले, हे काय हे माहीत नाही. इतकंच नाही तर इंद्रिय कर्मांच्या ठाई वाढिनरी परी काही, फळ हेतूची चाड नाही अंतकरणी. इंद्रिय कर्मात प्रवृत्त झालेत, पण या कर्मानं मला सुख होईल या फळाकडे लक्ष द्यायचं नाही का. असं असणारा निश्चय कोणाला करता येत नाही. असं ते निधे हे येतुला असू दे, तोच दिशे पै निदेला असे ते निधे हे येतुला. तोच असणारा अशा देहात असून जागा आहे. तोच योगारूढ भला ओळख तू, तो योगारूढ आहे त्याला ओळख. म्हणजे अर्जुन म्हणू लागला कमाले, इंद्रिय विषयाला माहित नाही, कर्मात प्रवृत्त असून मग देवा त्याला कोणी दिली होय एवढी शक्ती. काय म्हणू लागला अर्जुन, देवा मला नवलच वाटले, एवढी शक्ती त्याला कोणी दिली नाही का. तेव्हा अर्जुन म्हणे अनंता, हे विस्मय मज बहु ऐकता, सांगता आईसी योगता कौन दिजे. सांग त्याला एवढा अधिकार कोणी दिला. देव खद खद हसली हो. देव हसवाला अर्जुनाच्या बोलाचं. तेव्हा हसून म्हणे श्रीकृष्ण, हे तुझं नवलना बोलन, येथ कौनाशी काय दिजेल, कोण अद्वैती आहे, कोण कोणाला काय देईल बाबा, तोच आहे सगळा. परंतु भानगड झाली पहिल्या मोहासे निषेजे, भ्रांतीत आला बघा आता. बळिया अविद्या निद्रुत होईजे, तैवेळी दुःख स्वप्न भोगीजे जन्म मृत्यूचा. महाराज घेणं देणं स्वप्न भोगायला, जन्मलो मरायलो, श्रीमंत आहे गरीब आहे, अमुक वर्णवाने अमुक आश्रमवाने, नातेवाने गोतेवाने, हे स्वप्नातलं भानगड आहे का जागृतीतलं. स्वप्नातलं त्याचं स्वरूप विस्मरण झालं की इकडं शिरत होते. पण भयानक दुःखाला काही कमीच नाही. मग शरीराकडे येतो, शरीराचा अहंकार धरतो. तरी ज्ञानोबराय म्हणतात शरीराला तरी म्हणतात हा विचारोनी अहंकारू सांडीजे. मग झालं आस्तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहज आपण केली. असं वैभव आपल्याला महाराजांच्या सानिध्यात असल्यामुळं लक्षात आलंय नाही का. लक्षात घ्या, कुठंच भेटत नाही असं ऐकायला नित्तळ इतकं भेटतंय. पण परिशान घोटाळू हाणायले का मोकळं करायले. लक्षात घ्या, सगळेच घोटाळलेले, सांगणारेच घोटाळलेले, काय ऐकणारे घोटाळलेले. इतकं स्पष्ट कुठंच नाही. कितीतरी हिंडलो, तुम्ही माझ्या इतके नसताना हिंडला. लक्षात घ्या, माझ्या इतके ना हिंडला असतात, पण माझ्या इतके नाही हिंडलात नाही का. 1.5 महिना दिल्लीकडे होतो मी, कुरुक्षेत्रापर्यंत गेलो होता. हरिद्वार ऋषिकेश आणि चिंतन द्यायला मीच होतो. हिंदीमध्ये द्यायचं भाषण, त्याच्या संग रंगून गेलो मी 1.5 महिना. आनंद मी वाटत होता त्याच्या संग तितक्या पुरता. कारण ते स्वाध्यायवाले महाराज निस्वार्थपणानं सांगत होते, काही लेना नाही देना नाही, नाही लेना देना बंद, फिर भी आनंद, पण बुद्धी होती मंद, म्हणून गाण्याचाच होता छंद. नाही तर काय गीत गात होते ते, त्यांच्या संगतीत रंगून जायचो मी. महाराज आम्ही हरियाणाला होतो, अंबाला शहरला, आणि भक्ती फिरायला गेल्यावर आम्ही गाणं गायचो. एक हात में गीता हमारे, दूजे में बस प्यार है, चल निकले है गाव गाव हम योगेश्वर जो साथ है. एक हाथ में गीता हमारे, दूजे में बस प्यार है, चल निकले है गाव गाव हम योगेश्वर जो साथ है. नई सुधारक बनकर निकले, नया वेश नई धारा है, अपने जीवन विकास है तू स्वाध्याय व्रत स्वीकारा है. पूरा करेंगे वन हम अपना, गीता का ऐलान है, चल निकले है गाव गाव हम योगेश्वर जो साथ है. पण चिंतनात बसले, रेटतच नव्हतं त्याला, कारण ऐकायला भेटतच नव्हतं, कशाला रेटन नाही का. म्हणून असं इतकं हिंडलो तरी पण असं इतकं नित्तळ कुठंच नाही ऐकायला भेटलं. इतकं नित्तळ आपलं स्वरूप. अरे तात्काळ परमात्मा असून मी कुठं परमात्माचं स्पष्टीकरण झालं नाही. परमात्मा कुठं नव्हतो मी, कुठं बी परमात्माच होतो. पण कुठं बी माणूसच वाटत होतं का परमात्मा, माणूसच वाटत होतं. अनुभव माणसाचा येत होता, अनुभवाला त्याच खरा समजित होतो. आणि कुठंच माणूस नव्हतो मी. कारण 3 तारा झाल्यात माणसाच्या, मग एकच तर आहे. बालपणाला बी जाणीतच होतो,
तरुणपणाला बी जाणीतच होतो, मोह जाणणं सोडले का? आणि म्हातारपणात बी जाणतच मी, सारखं जाणणाराच मी. आणि जाणण्यात येणाराच्या किती तारा झाल्या, तरी जाणणारा सुद्धीवर नसल्यासारखं कार्यक्रम झाला, तरी तो जाणण्यात येणारच मी समजायला लागला. मग जाणण्यात येणारा नाही बाबा, तू जाणणारा आहेस, जाणणारा त्यात मध्ये ज्ञान आहेस. असं ज्ञान रूपानं आपलं स्वरूप ध्यानात घ्या आणि कधी बी ध्यानात ठेवा. आणि कधी बी भेटलं की त्याला तू ज्ञान आहेस सांगा. ध्यानात घ्या आणि ध्यानात आणून द्या. नाही का? लोक अवघडलेले आहेत. अरे गरीब अवघडलेत का? मोठाले बेजारे दिवसाची रात करायले ते का रात्रीचा दिवस? कोट्यधीश माणसं आहेत महाराज, मोठमोठाले अवजार घेऊन गुत्ते घ्यायले, तर रात्री पण झोपनात ना ते. आता काय हाणून घ्यावा का? कुत्रे जागणार आणि हे झोपनात. काय धंदा झाला, काय अवघड कार्यक्रम झाला बाबा. म्हणून भाग्यवान माणसं संतांच्या संगतीमध्ये येत असतात. तुकोबाराय म्हणतात, संतांची भेट झाली की समजा पुण्य पडले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख, तो कैसा संत चरणी पावलो, आज फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे. आणि कोंदाटले पुढे बरं ब्रह्म सावळे, सगळं ब्रह्म आहे पुढं. कधी? आत्ता. आणि कोणाला? ब्रह्म्यालाच. कोणाला आहे ब्रह्म आहे पुढं? ब्रह्म्यालाच. आणि ब्रह्म्यालाच पुढं जग दिसत होतं, ब्रह्मज्ञाचा होत होतं घेणून दिलं, नाही का? आणि संतांकडे गेलो तर संतांना सांगितलं, ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आणू नाही विषयम, परंतु ऐसे जाणती ते अति दुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम, ऐसे कैशी आणि भेटती ते साधू. तुकोबाराय म्हणतात, नाराज असे कशाने भेटतात? आणि नाथ महाराज म्हणतात, आशाने भेटतात. ऐशी आणि भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. ज्यांची भेट झाल्याबरोबर भवबंध राहत नाही, नाही का? ज्यांचा निज आनंदी आनंदू, ज्यांचा परमानंदी उदबोधू, ऐसे कैशी आणि ऐशी आणि भेटती ते साधू. याला एकच कारण आहे, भाव सर्व कारण मूळ बंधू. याला एकच कारण आहे, भाव. आणि तुम्हाला भाव ठेवता येतो? कुठं भाव नाही ठेवला. जिथं वस्तू सिद्ध आहे तिथं भाव ठेवला का? शुद्ध असलेल्या वस्तूवर भाव आहे का? पाऊस तर वस्तू बाद दिली तरी तसाच भाव ठेवलेला आहे. कमीत कमी सिद्ध वस्तू तरी भाव ठेवता येतो. म्हणून भाव सर्व कारण मूळ बंधू. सगळ्यात कारणे भाव. सदा समबुद्धी नास्तिके भेदू, नाही का? लक्षात घ्या. सदा समबुद्धी नास्तिके भेदू, भूत कृपा मोडी द्वेष गंधू, शत्रु मित्र पत्र करू समबंधू रे. किती सोपं सांगितलं, लक्षात घ्या. आणि अशा बुद्धीचा वापर असा करा, आणि असा वापर करून चांगल्या दर्जाचं जीवन जगू बी द्या, जगावी, नाही का? अशी स्थिती प्राप्त करून घ्या. म्हणून ज्ञानोबा सांगतात, बाबा अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तया ज्ञान ज्ञान, हे असं हे ज्ञान, नाही का? असं हे ज्ञान. आणि त्या ज्ञानाला विपरीतपणा आणलाय आपण. विपरीत ज्ञानावर आपण जागे आहोत. म्हणून यथार्थ ज्ञानावर जागवा. तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान, तेच सद्य बुद्धी अज्ञान हे जाण, मग अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करवे, आता ज्ञान ते स्वरूपे होऊन जाई जे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. आला विठाला 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 आला विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज.